बौद्ध समाज एकीकरण संघ रसायनी परिसर व सम्यक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134वी जयंती उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात धूमधडाक्यात साजरी करण्यात आली। सायंकाळी रिस येथूनच भव्य दिव्य मिरवणूक निघाली आहे। डीजे व ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून निघाला। मिरवणुकीत मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले होते। रिसीतून निघालेल्या मिरवणुकीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले। मिरवणुकीत माजी सरपंच संदीप शेठ मुंडे, रोशन राऊत, बबलू मुकादम, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल शेठ पिंगळे, लायन ग्रुपचे जितेंद्र फडके, उपाध्यक्ष रवी शेळके, खजिनदार संदेश लहाने, चेतन गायकर, चांबार्ले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दत्ता शेठ जांभळे, सद्गुणा पाटील, भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती संपर्क प्रमुख सचिन दुर्गे, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले। कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रसायनी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध समाज एकीकरण संघाचे प्रवीण खंडागळे, दीपक इंगळे, सम्यक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शेठ गायकवाड, गणेश जावडे, तायडे सर, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पनवेल तालुका माजी अध्यक्ष दयानंद सर्वदे, सुदेश जाधव, महादेव कांबळे, मोहन कांबळे, अजित कडलक, संदीप वानखेडे, फुलचंद लोंढे, जावळे सर आदींनी विशेष मेहनत घेतली। शिवसत्ता टाइम्स साठी आनंद पवार, रसायनी। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।